मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत कागदपत्र आणि बँक खाते जोडणीच्या बाबत नवीन सूचना। योजनेसंदर्भात अनेक अफवाई निर्माण केल्यात, ज्यामुळे महिला वर्गाच्या डोक्यात खूप शंकाचं थैमान माजलंय। नेमकं कागदपत्र कोणते पाहिजे? कुणी म्हणतं रेशन कार्ड, कुणी आधार कार्ड, तर कुणी उत्पन्नाचा दाखला, तर कुणी हमीपत्र। तर त्याचबरोबर सगळ्यात मोठा गोंधळ बँक खात्याच्या बाबतीत झालाय। कोणतं बँक खातं चालणार? जॉईंट खातं चालणार किंवा अमुक बँकेचं खातं चालणार नाही, जुनं कधीतरी काढलेलं बँक खातं अजिबात चालणार नाही, बँक खात्यात इतकेच पैसे असणं अनिवार्य आहे। तर अशा असंख्य संख्या बँक खाते जोडणीच्या बाबतीत आज मी तिला महिला वर्गामध्ये आहे। तर त्यामुळेच याबद्दल क्लॅरिटी देण्यासाठी एक सूचना त्या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे। आता महिलांमध्ये एक प्रश्न कायम विचारला जातोय की बँक खातं कोणतं चालेल। आता काय झालंय, जर तुम्ही फॉर्मही भरला, कागदपत्रही दिलं आणि सगळं व्यवस्थित पूर्तता केली, पण तुमच्या खात्यामध्ये प्रति महिना जे 1500 रुपये यायला सुरू होतील, पण चुकून जर बँक खात्याच्या संदर्भात तुम्ही ही चूक केली, चुकीचंच खातं जोडलं, खात्यासंदर्भात जर तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतील, तर कदाचित बाकीच्या महिलांना पैसे येतील पण तुम्हाला येणार नाही। त्यामुळे बँक खात्याच्या संदर्भात तसेच कागदपत्राच्या संदर्भात एक नवीन सूचना तुमच्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे। महिला वर्गांनी त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी फार गडबड सुरू केलेली आहे। प्रत्येकाला वाटते माझा फॉर्म आजच भरला गेला पाहिजे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आज गर्दीचा माहोल त्या ठिकाणी निर्माण झालाय। पण एक महत्त्वाची सूचना याच्यामध्ये अशी आहे की तुम्हाला पैसे 1 जुलैपासूनच, म्हणजे केव्हाही जरी फॉर्म भरला, 31 ऑगस्ट लास्ट तारखेला जरी फॉर्म भरला, तरी सरकारमार्फत हे क्लिअर करण्यात आलेलं आहे की तुमचं एकही रुपयाचं नुकसान होणार नाही। त्यामुळे गडबड न करता कागदपत्र आणि बँक खात्याच्या संदर्भात या सूचना पाळूनच फॉर्म भरणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पैसे मिळायला अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळेच व्हिडिओमध्ये आज बँक खातं आणि कागदपत्र या संदर्भात सगळ्या अफवांना पूर्णविराम देण्यात येईल आणि क्लिअर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली, महिलांमध्ये प्रचंड आनंद। महिन्याला 1500, वर्षाला 18,000 रुपये देणारी क्रांतिकारी योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आली। अर्ज भरण्याची तारीख 1 जूनपासून 31 ऑगस्टपर्यंत देखील करण्यात आली। वयाच्या अटीमध्ये बदल झालाय, उत्पन्नाचे जे त्या ठिकाणी जी जागेची अट होती ती कमी करण्यात आली, भरपूर अटी कमी करण्यात आल्या। सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आता फक्त 4च कागदपत्र लागणार आणि त्यानंतर बँक अकाउंटच्या संदर्भातील सगळे डाऊट तुमचे क्लिअर होतील। कागदपत्राच्या बाबतीत एकदा पाहू आणि लगेच बँक खात्यासंदर्भात A to Z डाऊट तुमचे क्लिअर होतील। तुम्हाला बँक खात्याच्या संदर्भात कुठलीही डाऊट हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राहणार नाही। कागदपत्र 4 लागणार। पहिलं लागणार आधार कार्ड, दुसरं 15 वर्षापूर्वीचा पुरावा, ज्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन आहेत: डोमेसाईल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं चालू शकतं। तिसरं उत्पन्नाचा दाखला लागायचा, त्यावेळी तुम्हाला पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही देऊ शकता। आणि चौथं कागदपत्र लागन हमीपत्र। तर ह्या 4 कागदपत्राव्यतिरिक्त तुम्हाला काही आता दुसरं गोळा करायची गरज नाही। ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही तुमच्या जे काही सरकारी ऑफिसेस आहे, ज्यामध्ये अंगणवाडी असेल किंवा तुम्ही इतरही ठिकाणी जाऊन हे फॉर्म ऑफलाईन देखील भरू शकता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फॉर्म भरण्याच्या बाबतीत सरकारने जाहीर केली ती म्हणजे फॉर्म भरणं अनिवार्य, म्हणजे विनामूल्य आहे। कुठलाही 1 रुपया त्यामध्ये द्यायची आता गरज नाही। त्यामुळे आता कुठलेही दलाल जे उपस्थित झालेले आहेत तर त्यांच्याकडे कुठलाही पैसे तुम्हाला द्यायची गरज नाही। हा फॉर्म भरणं पूर्णतः विनामूल्य आहे। कुणी म्हटलं आम्ही कागदपत्र काढून देतो, तुमचा फॉर्म लवकर भरून देतो, तर त्यासाठी पैसे देण्याची आता गरज नाही, तुम्ही तक्रारही करू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचा डाऊट येतो बँक खात्याच्या संदर्भात। बँक खात्याच्या संदर्भात खूप प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा आहे की जुनं बँक खातं चालेल का? कोणत्या बँकेचं खातं लागेल? जॉईंट अकाउंट चालेल का? पोस्ट ऑफिसचं जे खातं असेल तर ते आपण जोडू शकतो का? खाजगी बँकेचे खाते त्या ठिकाणी चालतात का? नवीनच खातं उघडावं लागेल का? जर जुनं बँक खातं असेल त्यामध्ये काही पैसे डिपॉझिट करावं लागतील का? तर जनधन खातं चालेल का? खूप जुनं खातं आहे ते चालेल का? तर अशा A to Z शंकांची उत्तरे आपण आज डिटेल त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बँक खात्याच्या संदर्भात कोणताही प्रश्न तुमचा उरणार नाही। कारण काय होतं, खेड्या गावातल्या ज्या माता भगिनी आहेत तर त्यांना अजून माहिती नाही बँक खातं कोणतं चालतं, हे त्यांना कुणी सांगणार देखील नाही। त्यामुळे व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण सविस्तरपणे घेतोय। आता पाहूयात की फॉर्ममध्ये 10 नंबरचा पॉईंट आहे। त्या पॉईंटमध्ये तुम्ही जर बघितलं, अर्जदाराचं बँक खातं असलेल्या बँकेचा तपशील, त्यामध्ये बँकेचं पूर्ण नाव, बँक खातेधारकांचं नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड। आता आपण अर्जानुसारच माहिती घेतोय, ज्यामध्ये आता ही कुठल्या अफवा क्लिअर होतील। आता IFSC कोड, आता हा नेमकं कोणता कोड असतो, आता याचा प्रश्न लोकांना पडलाय। मग आता बँक खात्याच्या संदर्भात कोणतं बँक खातं चालेल? अशी बँक जी भारतात, म्हणजेच नुसत्या महाराष्ट्रात नाही तर बघा, ज्या बँकेला आधार लिंक करण्याचा अधिकार आहे, जी बँक स्वतः आधार लिंकिंग करू शकते, मग ती बँक सरकारी असो किंवा खाजगी असो,
ज्या बँकेला या ठिकाणी RBIच्या NPIच्या नियमानुसार तुमचा KYC करण्याचा अधिकार आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे, आधार लिंक करण्याचा अधिकार आहे, अशी कोणतीही बँक ज्या बँकेला IFSC कोड आहे, अशा 2 गोष्टी ज्या बँकेला असतात, मग ती प्रायव्हेट असो किंवा सरकारी असो, ती बँक चालणार, त्या बँकेचं खातं चालणार. म्हणजेच पहिली गोष्ट आधार लिंक करण्याचा अधिकार व दुसरी गोष्ट म्हणजे IFSC कोड हे असणारी कोणतंही बँकेचं खातं तुम्हाला चालणार. मग आता यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक अशा सगळ्या बँक चालतील. फक्त आधार लिंकिंगची फॅसिलिटी आणि IFSC कोड त्या बँकेला असला पाहिजे. यानं आता लक्षात ठेवा की तुमची बँक कोणती आहे, तुम्ही तात्काळ तपासून पहा, त्याला आधार लिंकिंग करू शकतात का किंवा केलेलं आहे का आणि त्याला IFSC कोड असेल का. त्यानंतर आता दुसरा मुद्दा, खाजगी बँक चालेल का. तर आता खाजगी असो किंवा सरकारी असो, त्या बँकेला जर आधार लिंक करण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्याकडे स्वतःचा IFSC कोड असेल तर ही बँक गॅरंटेड चालणार म्हणजे चालणार. तिसरा मुद्दा, जनधन खातं. जनधन योजनेमध्ये काढलेलं जुनं पूर्वीचं खातं चालेल का. तर होय, तुम्ही ज्या बँकेत काढले त्या बँकेला आधार KYC करण्याचा अधिकार जर असेल आणि त्यांच्याकडेही IFSC कोड असेल तर 100% हे बँक खातं चालणार आहे. चौथा मुद्दा, जॉईंट खातं चालेल का. आता फार कळीचा मुद्दा आहे. जॉईंट खातं चालेल, पण कसं चालेल यापूर्वी तुम्ही व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या, कारण की जॉईंट खात्याच्या संदर्भात फार मोठा तिढा आता आहे. कारण की झालं आहे काय की जॉईंट खातं असेल, पण ज्या अर्जदाराचा अर्ज तुम्ही भरताय तर त्या जॉईंट खात्यामध्ये त्याचं नाव 1 नंबरला असलं पाहिजे. म्हणजेच आता उदाहरणार्थ पती पत्नीचं अकाउंट त्या ठिकाणी आहे, जॉईंट अकाउंट आहे, पण पत्नीचं नाव त्या खात्यामध्ये 1 नंबरला असलं पाहिजे आणि तिथाच आधार नंबर त्या बँक खात्याला जॉईंट असला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, मुलीचं आणि आईचं खातं असतं, आईचा फॉर्म भरताय, त्या जॉईंट खात्यामध्ये आईचंच नाव पहिलं असलं पाहिजे आणि आईचाच आधार नंबर लिंक केलेला असला पाहिजे. तर हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. 5वा प्रश्न, आता माझ्यापैकी म्हणजे माझ्याकडे कुठलंच अकाउंट नसेल तर मी कोणत्या बँकेचं खोलू. तर तुम्ही साहजिकच जिथं आधार लिंकिंग होऊ शकतं आणि ज्यांच्याकडे IFSC कोड आहे तिथलंच खातं उघडायचं आहे. 1 जुलै त्या ठिकाणी तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत लास्ट डेट आहे, गडबड करू नका. सगळ्यात महत्त्वाचं आता हे म्हणजे पोस्टाचं खातं चालेल का. तर पोस्टाचं खातं देखील चालतं, मी तर म्हणतो पळतं. महिलांकडे जर बँक खाते काढण्यासाठी पैसे नसतील तर त्याने सरळ खातं काढा, तिथं आधार लिंक होईल. IFSC कोड जर विचारला तर ते देखील देतील आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून चालणारं हे खाते असल्यामुळे यामुळे हे 100% पोस्ट ऑफिसचं खातं देखील चालणार आहे. तर माझ्या मते आता सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, ज्या बँकेत आधार लिंकिंग KYC सिस्टीम आहे आणि ज्यांचा IFSC कोड आहे ती भारतातली कुठलीही बँक त्या ठिकाणी तुम्हाला चालू शकते. फक्त तुमचा जो मिनिमम बॅलन्स आहे किंवा त्यांची जी नियम आहे तर त्या नियमानुसार ते खातं ॲक्टिव्ह असण्याचं गरजेचं आहे, खातं निष्क्रिय असण्याचं गरजेचं नाही आहे. त्यामुळे ते देखील तुम्ही पाहून घ्या, खातं निष्क्रिय नसावं, खातं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.